सर्वांना नमस्कार। आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे। आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या बाबीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत असतो। आज देखील असा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आम्ही आपल्यासमोर आणलेला आहे। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। पहा, दिनांक 16 एप्रिल 2025 रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा स्तरावरील विविध समित्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। आता या शासन निर्णयामध्ये काय सांगितले आहे ते आता आपण समजून घेऊया। या ठिकाणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांसाठी मार्गदर्शनपर यापूर्वी जे काही GR किंवा शासन निर्णय आलेले आहेत त्यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे, ते आपण वाचन करायचे आहेत। त्यानंतर या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय दिले ते आपण समजून घेऊया। पहा, शालेय शिक्षण विभाग व इतर शासकीय विभागांनी वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके आणि अधिसूचनाद्वारे शालेय कामकाजासंदर्भात विविध समित्या स्थापन करण्याचे निर्देश दिलेले आहेत। उपरोक्त संदर्भीय शासन निर्णय, परिपत्रके, अधिसूचनामधील नमूद सर्व समित्याचे कामकाज शाळा स्तरावर सुरू आहे। यानुसार सद्यस्थितीत शाळा स्तरावर पुढील समित्या स्थापन झालेल्या आहेत। पण आता आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे शासन निर्णय, परिपत्रक किंवा अधिसूचना पाहिल्या त्यानुसार शालेय कामकाजासाठी विविध प्रकारच्या समित्या आपल्या शाळांमध्ये स्थापन झालेल्या आहेत, त्यांची या ठिकाणी यादी दिलेली आहे। पहा, सद्यस्थितीत शाळा स्तरावरील समित्यांची यादी आता काय आहे ते आपण समजून घेऊया। शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था शाळा, पहा यामध्ये आपली पहिली समिती असते शाळा व्यवस्थापन समिती, त्यानंतर परिवहन समिती, माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, पालक शिक्षक संघ, शाळा बांधकाम समिती, तक्रार पेटी समिती, त्यानंतर सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत तक्रार समिती, 10 आहे विद्यार्थी सुरक्षा समिती, 11 शाळा व्यवस्थापन व विकास समिती, 12 नवभारत साक्षरता समिती, 13 तंबाखू संनियंत्रण समिती, 14 शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती, 15 स्कॉप स्वयंमूल्यांकन समिती। तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या 15 समित्या आता आपल्या शाळेमध्ये काय आहेत, कार्यान्वित आहेत। तर आता पुढे पाहूया। आपल्याला माहिती आहे वरील आपण ज्या 15 प्रकारच्या समित्या पाहिल्यात तर या समित्यामध्ये काही समित्यांचे जर आपलं कामकाज पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला सारखेपणा समानता आढळून येतो। तसेच काही समित्यामध्ये आपल्याला असं दिसतं की शाळा व्यवस्थापन समितीद्वारेच त्या समितीचं कामकाज करणं आवश्यक आहे, जसं की शालेय पोषण आहार योजना असेल किंवा नवभारत साक्षरता समिती असेल। तर वरील विविध समित्याचे एकत्रीकरण करून समित्याची संख्या कमी केल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना अध्ययन अध्यापनासाठी व शालेय कामकाजासाठी अधिक वेळ उपलब्ध होऊ शकणार आहे। याकरिता समित्याचे एकत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। पाय म्हणून शालेय कामकाजासाठी आणि अध्ययन अध्यापनासाठी शिक्षकांना आणि मुख्याध्यापकांना जास्तीचा वेळ मिळावा म्हणून काही समित्याचे एकत्रीकरण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। निर्णय या शासन निर्णयान्वये पुढील शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहेत। तर आता हे जे काही आपले विविध प्रकारचे यापूर्वीचे शासन निर्णय होते ते थोडक्यामध्ये अधिक्रमित करण्यात म्हणजे रद्द करण्यात येत आहेत आणि नव्या शासन निर्णयान्वये यापूर्वी शाळा स्तरावरील जी परिवहन समिती असेल किंवा गावस्तर समिती असेल यांचं जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते देखील रद्द करण्यात येत आहे। आणि तर या शासन निर्णयाद्वारे स्थापन केलेल्या समित्यांचे विलीनीकरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे। आता आपण शालेय स्तरावर कोणत्या समित्या असणार आहेत आणि कोणत्या समितीमध्ये इतर समित्यांचं समाविष्ट किंवा विलीनीकरण केले आहे ते आता आपण समजून घेऊया। या ठिकाणी आपल्याला अनुक्रमांक, समितीचे नाव आणि समाविष्ट आणि विलीनीकरण करण्याची समिती दिलेली आहे। तर पहिली समिती असणार आहे शाळा व्यवस्थापन समिती। तर या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये यापूर्वीच्या ज्या काही समित्या होत्या त्यांचं विलीनीकरण किंवा समाविष्ट केलेले आहेत। तर त्या कोणत्या आहेत पहा, त्यामध्ये माता पालक संघ, शालेय पोषण आहार योजना समिती, पालक शिक्षक संघ, 4 नवभारत साक्षरता समिती, तंबाखू संनियंत्रण समिती आणि स्कॉप स्वयंमूल्यांकन समिती। या ज्या 6 विविध प्रकारच्या समित्या होत्या त्या आता शाळा व्यवस्थापन समितीमध्येच समाविष्ट असणार आहेत किंवा शाळा व्यवस्थापन समितीच ते सर्व काम पाहणार आहे। त्यामध्ये पुढील समिती असणार आहे पहा, विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती। तर आता विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमध्ये इतर शाळेतील कोणत्या समित्याचं विलीनीकरण किंवा समाविष्ट केलेले आहे त्यातच आपण समजून घेऊया। त्यामध्ये पहा, 1 विद्यार्थी सुरक्षा समिती, 2 तक्रार पेटी समिती, 3 शाळा बांधकाम समिती, 4 परिवहन समिती, 5 शाळा व्यवस्थापन व विकसन समिती, 6 शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी गावस्तर समिती। तर या 6 ज्या समित्या आहेत त्या यापुढे विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमध्ये समाविष्ट असणार आहेत। 5 समाविष्ट आणि विलीनीकरण करण्यात येत असलेल्या समित्याचे कामकाज सदर समित्या ज्या समितीमध्ये विलीन करण्यात येत आहेत त्या समित्यावर सोपवण्यात येत आहे, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे।
त्यानंतर यापुढे शाळा स्तरावर आवश्यक समित्या पुढील प्रमाणे असणार आहेत। पहा आता यापुढे शाळा स्तरावर फक्त 4च समित्या महत्त्वाच्या आहेत की ज्या आवश्यक असणार आहेत। त्यामध्ये पहा शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी आहे, यामध्ये 1 शाळा व्यवस्थापन समिती, 2 सखी सावित्री समिती, 3 महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती आणि 4 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती। ह्या 4 महत्त्वपूर्ण समित्या शाळा स्तरावर असणं आवश्यक असणार आहे। तर आता यामध्ये पहा पहिली जी आपली समिती आहे शाळा व्यवस्थापन समिती, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 21 महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011 मधील नियम 13 मध्ये नमूद केल्याप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य राहतील। उपरोक्त प्रमाणे 6 समित्यांचे शाळा व्यवस्थापन समितीमध्ये विलीनीकरण केल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीची रचना व कार्य पुढील प्रमाणे असणार। 1 सदर समिती किमान 12 ते 16 लोकांची राहील, यामध्ये सदस्य सचिव वगळून। त्यानंतर 2 यापैकी किमान 75% सदस्य हे बालकांचे आई वडील पालक यामधून असतील। पालक सदस्यांची निवड पालक सभेतून करण्यात येईल। 2 उपेक्षित गटातील व दुर्बल घटकातील बालकांच्या माता पित्यांना प्रमाणशील प्रतिनिधित्व देण्यात येईल। त्यानंतर साधारणपणे पालक सदस्याची निवड करताना प्रत्येक इयत्तेतील बालकांच्या पालकांना प्रतिनिधित्व मिळेल याबाबत आपण खबरदारी सदस्य सचिवांनी घ्यायची आहे। त्यानंतर 3रा नियम असणार आहे पहा, उर्वरित 25% सदस्य हे पुढील व्यक्तीतील असतील, यामध्ये 1 स्थानिक प्राधिकरणचे निवडून आलेले प्रतिनिधी, 1 स्थानिक प्राधिकरण सदर सदस्याची निवड करतील। त्यानंतर ब शाळेच्या शिक्षकांमधून शिक्षकांनी निवडलेले शिक्षक यांची संख्या 1 असणार आहे। पालकांना पालक सभेत निवडलेले स्थानिक शिक्षण तज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ हे देखील 1 असणार आहेत। तर अशा प्रकारे 25% सदस्य जे असणार आहेत ते आपण ह्या 3 प्रकारे आपल्याला निवडायचे आहेत। क्रमांक 2 मधील बालकांचे आई वडील पालक सदस्यामधून समिती अध्यक्ष उपाध्यक्ष यांची आपल्याला निवड करायची आहे। 5 शाळेचे मुख्याध्यापक प्रभारी या समितीचे पदसिद्ध सदस्य सचिव म्हणून काम पाहतील। 6 या समितीतील एकूण सदस्यापैकी 50% सदस्य हे महिला राहतील, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे। नंतर 7 सदर समितीची दरमहा बैठक होईल। आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची प्रत्येक महिन्याला 1 मीटिंग घ्यायची आहे आणि सदर समिती दर 2 वर्षांनी पुनर्गठित करण्यात येईल, हे देखील आपण लक्षात ठेवायचे आहे। आता ही जी आपण नवीन शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करणार आहोत त्याचे कार्य काय ते आता आपण समजून घेऊया। शाळा व्यवस्थापन समितीची कार्ये 1 शाळेच्या कामकाजाचे संनियंत्रण करणे, 2 आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी किमान 3 महिने अगोदर शालेय विकास आराखडा तयार करून त्याची शिफारस करणे, 3 त्या शाळेत शासनाकडून स्थानिक प्राधिकरणाकडून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शाळेस प्राप्त होणाऱ्या निधीच्या विनियोगावर देखरेख ठेवणे, 4 बालकांचे हक्क सर्वांना समजावून सांगणे, या संदर्भातील पालक शाळा स्थानिक प्राधिकरण राज्य शासन यांच्या जबाबदाऱ्याबाबत माहिती देणे, 5 शिक्षकांच्या कर्तव्याचा पाठपुरावा करणे व त्यांच्या समस्याचे निराकरण करणे, 6 बालकांची 100% उपस्थिती सातत्याने राहील याची दक्षता घेणे, 7 शाळेतील विद्यार्थी शाळेबाह्य होऊ नयेत याकरता संबंधित पालकाशी चर्चा करून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत याकरिता प्रयत्न करणे, शाळाबाह्य विद्यार्थ्याच्या पालकाशी चर्चा करून या विद्यार्थ्यांना पुन्हा नियमित शाळेत येण्याकरता प्रयत्न करणे, 8 दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठीचे प्रयत्न करणे, 9 शाळेतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे, त्यांचे अध्ययन सुविधाचे संनियंत्रण करणे व शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, 10 शाळेतील प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे संनियंत्रण करणे, 11 शाळेचे वार्षिक उत्पन्न व खर्च लेख तयार करणे, 12 शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, 13 मुख्याध्यापकाच्या दीर्घ मुदतीच्या रजेची शिफारस करणे, 14 निरुपयोगी साहित्य ₹5,000 किमतीपर्यंतच्या साहित्याचा लिलाव करणे, 15 शाळा इमारत व इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्त्यावर देखरेख करणे, 16 चे अनियमितता गैरवर्तन वारंवार अनुपस्थिती याबाबत संबंधित शिक्षकांना समक्ष चर्चा करून किंवा लेखी स्वरूपाची सूचना देणे व त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यास त्याबाबत अहवाल संबंधित संनियंत्रण यंत्रणेस पाठविणे, 17 विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करणे, 18 वर्षातून 2 वेळा माता पालक किंवा पिता पालक यांच्या मेळाव्याचे आयोजित करणे, 19 नवभारत साक्षरता कार्यक्रमांच्या योजनेचे शाळा स्तरावरील अंमलबजावणी कार्यावर संनियंत्रण करणे, 20 शालेय परिसरात तंबाखूमुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणीवर देखरेख आणि संनियंत्रण करणे, 21
स्क्वॉप किंवा यासारखे शाळा मूल्यांकन याबाबतची कार्यवाही करणे। तर या ठिकाणी आपण शाळा व्यवस्थापन समिती जे स्थापन केलेली आहे त्या शाळा व्यवस्थापन समितीचे हे 21 प्रकारचे आपल्याला कार्य दिलेले आहेत ते आता आपण या ठिकाणी समजून घेतलेले आहेत। त्यानंतर दुसरी जी आपली सखी सावित्री समिती असणाऱ्या शाळेमध्ये त्या संदर्भात आपल्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे। दिनांक 10/3/2022 नावे आपल्याला सखी सावित्री समितीची रचना व कार्य राहतील। तर आपण सखी सावित्री समितीची रचना कार्य कशी असतात यासाठी आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवलेला आहे। तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सखी सावित्री समिती रचना व कार्य या संदर्भात जो व्हिडिओ आहे त्याची लिंक देखील आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत। त्यानंतर तिसरी समिती आहे महिला तक्रार निवारण समिती अंतर्गत तक्रार समिती। पहा, महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिनांक 19/9/2006 व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय यांचा जो संदर्भ क्रमांक आहे दिनांक 19/6/2014 व महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय या ठिकाणी दिनांक 11/9/2014 अन्वये सदर समितीची रचना व कार्य देखील असणार आहेत। त्यानंतर पुढे आहे विद्यार्थी सुरक्षा समिती विकसन समिती। पहा, यामध्ये इयत्ता 1ली ते 12वीचे वर्ग यापैकी वर्ग असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीची स्थापना करणे बंधनकारक असणार आहे आणि सदर समिती 12 ते 16 सदस्याची राहील। त्यामध्ये सदस्य सचिव निमंत्रित सदस्य यामध्ये सदस्य सचिव आणि निमंत्रित सदस्य वगळता एकूण 12 ते 16 सदस्य राहणार आहेत। तर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती कशा प्रकारे आहे ते आता आपण समजून घेऊया। पहा, सरपंच आणि नगरसेवक हे अध्यक्ष असणार त्या समितीचे। स्थानिक प्राधिकरणाचे निवडून आलेले प्रतिनिधी यामध्ये स्थानिक प्राधिकरण सदस्य शक्यतो महिला प्रतिनिधी पाहिजे। त्यानंतर शाळेच्या शिक्षकामधून निवडलेले शिक्षक यांची संख्या 1 असणार आहे। स्थानिक शिक्षण तज्ज्ञ बालविकास तज्ज्ञ समुपदेशक हे देखील 1 असणार आहेत। आरोग्य सेविका किंवा आशा सेविका यांची संख्या 1 आहे। अंगणवाडी सेविका असणार आहे। त्यानंतर ग्रामसेवक, त्यानंतर पोलीस पाटील, पुढे डॉक्टर, वकील, माजी विद्यार्थी 2 घ्यायचे आहेत आपल्याला। पालक या ठिकाणी या समितीमध्ये 3 पालकांचा समावेश करायचा आहे। व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती जे असतात त्या देखील आपल्याला 2 घ्यायचे आहेत आणि शाळेचे मुख्याध्यापक हे या समितीचे काय असणार आहेत सदस्य सचिव आणि केंद्र प्रमुख आणि विस्तार अधिकारी शिक्षण हे देखील या समितीमध्ये। अशा प्रकारे शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती आपल्याला गठीत करायची आहे। त्यामध्ये एकूण 12 ते 16 सदस्य राहणार आहेत। विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समितीमध्ये निमंत्रित सदस्य देखील असणार आहेत। ते असतात पहा, संबंधित क्षेत्राचे वाहतूक निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि 2 बस कंत्राटदाराचा प्रतिनिधी। आता आपण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती सदर समिती प्रत्येक 2 वर्षांनी आपल्याला काय करायचे आहे पुनर्गठित करायची। 2 समितीची महिन्यातून किमान 1 बैठक होईल व आवश्यकतेप्रमाणे यापेक्षा अधिक बैठका घेण्यास बंधन राहणार नाही। त्यामध्ये गंभीर आपत्कालीन स्थितीमध्ये परिस्थितीनुसार तात्काळ बैठकीचे आयोजन आपल्याला करता येईल। 3 सदस्य क्रमांक 4 व 12 मधील सदस्य पालक सभेतून आपल्याला निवडायचे आहेत। त्यामध्ये क्रमांक 9, 10, 11 व 13 मधील सदस्य शाळा व स्थानिक प्राधिकरण यांची निश्चिती करावीत। आता 4 समितीची बैठक आयोजित करण्याची जबाबदारी समितीचे सचिव म्हणून शाळेचे मुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापक यांची राहील। 5 ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक स्कूल बस व इतर वाहनाने होते त्या शाळांनी निमंत्रित सदस्य नियुक्त करावेत। आणि 6 सदर समितीचे अध्यक्ष ग्रामीण भागातील शाळांसाठी स्थानिक सरपंच व शहरी भागातील शाळांसाठी स्थानिक नगरसेवक राहतील। तर अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थी सुरक्षा व विकसन समितीसाठी काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। आता या समितीचे कार्य काय ते आपण समजून घेऊया। विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीचे कार्य यामध्ये 1 बालकांची 100% उपस्थिती सातत्याने राहील याची दक्षता घेणे, विद्यार्थ्यांचे गुणवत्तापूर्ण शिक्षण नियमित सुरू राहील यासाठी नियोजन करणे, आवश्यकतेनुसार रजा सुट्ट्याच्या दिवशी काळात शिक्षक, पालक, स्थानिक व्यक्ती यांच्या मदतीने विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहील यासाठी नियोजन करणे, प्रयत्न करणे। 2 शाळाबाह्य अनियमित स्थलांतरित व दिव्यांग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे व शाळेत टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे। 3 शाळा विकास आराखड्यानुसार पायाभूत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, ग्रामपंचायत, तालुका कार्यालय, जिल्हा कार्यालयाकडे पाठपुरावा करणे। 4 व्यावसायिक व सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून भौतिक व शैक्षणिक सुविधा मिळवण्यासाठी प्रयत्न करणे। 5 शाळेचे माजी विद्यार्थी, प्रतिष्ठित व्यक्ती, नागरिक व व्यावसायिक यांच्याकडून शाळेला मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणे। 6 नियमितपणे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शासन निर्णय जो आपला आहे 27/9/2024 मध्ये नमूद केलेल्या बाबींची अंमलबजावणी करणे आणि विद्यार्थी सुरक्षेबाबतचे उपाय अंमलबजावणी करणे। 7 राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी आरोग्य तपासणी होईल तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचार होतील यासाठी पाठपुरावा करणे, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याशी या कार्यक्रमाबाबत समन्वय साधणे। 8 शाळेमध्ये ठेवण्यात आलेल्या तक्रार पेटीतील तक्रारीचा निपटारा करण्याची कार्यवाही करणे। 9
ज्या शाळेतील विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी वाहतूक बस वापर केला जातो अशा शाळेबाबत या समितीने महाराष्ट्र मोटार वाहन स्कूल्स बस करिता नियम 2011 व शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक 14/9/2011 नुसार तसेच परिशिष्ट 3 मध्ये नमूदनुसार परिवहन समितीची सर्व कार्ये पार पाडावीत। शाळागृह इतर शालेय बांधकाम तसेच किरकोळ व विशेष दुरुस्तीवर देखरेख ठेवणे, शाळांची स्वच्छता व स्वच्छतागृहाची स्वच्छता याबाबत उपायांची अंमलबजावणी करणे, शाळेमध्ये जे आपण विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती स्थापन करणार आहोत तिचे कार्य आपल्याला कसे आहे ते आपण या ठिकाणी समजून घेतले। आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारच्या समित्या होत्या तर त्या समितीचं आपण आता काय केलेलं आहे एकत्रीकरण केलं आहे आणि त्यानुसार आपल्याला आता शाळेमध्ये 4 महत्त्वाच्या समित्या स्थापन करायच्या आहेत। तर या 4 समितीचे जे सदस्य असणार त्यांना कुठलाही प्रवास भत्ता, दैनिक भत्ता आणि बैठक भत्ता नसणार आहे। तसेच या 4 समितीबाबत वेळोवेळी आपल्याला आवश्यक ते प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आपल्याला द्यायचं आहे। तसेच या समित्यांची बैठका आपल्याला कधी घ्यायच्या तर शनिवारच्या सकाळच्या सत्रामध्येच घ्यायच्या आहेत हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे। पुढे महत्त्वाची माहिती आहे, यापुढे राज्यात नवीन शैक्षणिक उपक्रम किंवा योजना सुरू झाल्यास त्यासाठी शाळा स्तरावर नवीन समिती स्थापन करण्यात येऊ नये, त्याबाबतची कार्यशाळा व्यवस्थापन समितीमार्फत अथवा विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकसन समितीमार्फत करण्यात यावी। तर यापुढे कुठलाही शैक्षणिक उपक्रम सुरू करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला वेगळी किंवा सेपरेट अशी समिती स्थापन करायची नाही, तर ती जी काय आपण जो काय आपण उपक्रम घेत आहोत तो उपक्रम आपल्याला शाळा व्यवस्थापन समिती किंवा विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समितीमार्फतच घ्यायचा आहे। तर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, त्या ठिकाणी आपण तो पाहू शकतो आणि त्याचं वाचन करू शकतो। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा समितीवरील जी विविध समित्या आपण आहेत त्या समित्यांचं एकत्रीकरण कशा प्रकारे करायचं आहे, आता यापुढे शाळेमध्ये कोणत्या समित्या असणार आहे, त्यांचं कार्य काय असणार आहे याबाबतची सविस्तर माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।